नमस्कार मंडळी, मी वैभव माईन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आहे. ॲक्च्युली भरपूर दिवसांनी आज ब्लॉग बनवतो आहे. ब्लॉग बनवतं कारण म्हणजे आता आपली गणपती बाप्पाची मस्तपैकी तयारी चालू होतील. बाप्पा येतील येत्या 14 सप्टेंबरला. बोललो तुम्हाला जर ढोलकीसाठी बोलतो आरतीसाठी ढोलकी वाद्य वगैरे काय वाजवायची हवी असतील तर आपल्याला ज्या दुकानातून घ्यायचं त्या दुकानाकडे आपण चाललो आहे. लालबागला चाललो आहे मी. आता कामं झालीत माझी आणि आता बोललो जावे तुम्हाला एक ब्लॉग चांगला लालबागला एक जाऊन मस्तपैकी ब्लॉग करूया. तर आपण निघत थेट वेळ न घालवता आपण भेटू आता डायरेक्ट लोकेशनला. The shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills the velvet dark, मंडळी फायनली आपण पोचलो आहे दादाच्या दुकानात. बसलो जरा येऊन कंटाळलो, बोललो भरपूर कामं केली. तर पॅड सर्व्हिसिंगला दिला होता तो पण घेऊन आलो आणि आता म्हटलं बोललो तुम्हाला ढोलकीचं साहित्य जे वाद्याचे साहित्य आहे त्याची स्टार्टिंग प्राईस कसं तुम्हाला कोणत्या किमतीत मिळेल किंवा काय कसं मिळेल हे सगळं आपण दादाकडून जाणून घेऊ. आपण दादाला भेटू. तर आपण आता दादांकडनं जाणून घेऊ. पहिला दादा आपलं तुमचं या चॅनलवरती आपल्या मनापासून स्वागत करतोय. आणि आता नुकतंच आता बाप्पाचं आगमन होणार आहे काही दिवसातच 14 सप्टेंबरला. तर सगळ्यांना उत्सुकता असते मला आरतीला ढोलकी वाजवायची आहे, काय काय वाजवत असतं. तर आपल्याला दादा इथे ढोलकीची स्टार्टिंग प्राईस कितीपासून मिळेल आणि आपल्याकडे काय काय साहित्य मिळेल आरतीसाठी किंवा भजनासाठी वगैरे तर सांगा आपल्या सबस्क्रायबर. नमस्कार, मी मेहुल शांतीलाल चव्हाण दामोदरदास गोवर्धनमधनं बोलतोय. गणपती सीझन जवळ आल्यामुळे आम्ही ढोलकीची किंमत खूपच कमी रेट ठेवलेली आहे. 3,500 पासून स्टार्टिंग ठेवली आहे ढोलकीची किंमत. त्या आरती भजनाला चालते. आणि तुम्हाला त्या व्यतिरिक्त जर हाय क्वालिटी पाहिजे असेल तर 5,000 आहे, 8,000 आहे, 12 आहे, 16 आहे, त्या घेण्या हिशोबाने हिशोबाने. त्याच्यामध्ये पण घोडचे प्रकार वगैरे घोड सगळेच चांगले भेटणार. ओके. पण लोक म्हणतात आता 3,500 घेऊन घेतली आता काहीतरी व्यतिरिक्त वेगळं. म्हणजे लर्निंग वाला असेल तर त्याला स्टार्टिंग लर्निंगला 3,500 भरपूर चांगले. ओके ओके. आणि चांगल्या क्वालिटीची ढोलकी भेटेल. ढोलकी आपल्याला बघायला भेटेल काय दादा एक ढोलकी वाला बघ ना. अच्छा. आता हे टोन वगैरे करून देणार बरोबर ना? सगळं ट्युनिंग करून हे ट्युनिंग वगैरे करून देणार हे तुम्हाला प्रॉपर. आणि ह्याच्यासोबत आपल्याला काय काय भेटणार ऍक्सेसरीज काय काय भेटेल? एक्सेसरीज मध्ये गाद्या, बॅग आणि पाना. ओके. ह्याला गाद्या दोन्ही साईडला गाद्या भेटतील तुम्हाला. आणि ह्याचा स्पॅनर म्हणजे तुम्हाला जर टोन वगैरे करायचा असेल. आणि अच्छा. आणि ह्या चाव्यांची साईज पण बघा तुम्ही बघू शकता. जाड चाव्या आहेत आणि सुंदर असं फिनिशिंग केलेलं आहे ढोलकीला तुम्ही बघू शकता. ह्या ढोलकीची स्टार्टिंग प्राइस 3,500 ना? ओके. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरं काय काय मिळू शकते? अच्छा. कलर ऑप्शन पण आहे आपल्याला. कलर ऑप्शन मध्ये कसं आहे की जास्त करून कलर ऑप्शन नाही घेत. ओके. क्वालिटी बघतो आम्ही. ओके. थोडामध्ये ओके. 3,500 मध्ये विदाउट पट्टी केली आहे. ओके. पट्टी मध्ये 5,000 मध्ये आम्ही विकतोय. अच्छा अच्छा. या पट्टीची जर तुम्ही घेतलात तर ही 5,000 पर्यंत तुम्हाला मिळेल. आणि ही त्याच्या व्यतिरिक्त बघा शिरतची दाखव. अच्छा. हे घोड शिराचे. हे कोणते घोड आहे दादा? हे कडुलिंबाला लाकूड आहे. हे पण कडुलिंबाला लाकूड. ओके. कॅमेरा खाली नाही नक्की दाखवेल. एडिटिंग होईल ना अजून. त्या व्यतिरिक्त काय आहे की एक सिरतची ढोलकी. अच्छा. हे शिरसचं घोड आहे. हे सिस्टम ओके, सारखं ओके. दिसतं. ओके ओके. लोक त्याला काळा कलर मारून सिस्टम म्हणून विकतात. अच्छा 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 अच्छा. पितळच्या पट्ट्या आहे, स्टीलच्या चाव्या. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त दादा समजा एखादा कस्टमरला आपल्याला दुसरं काही रिक्वायरमेंट पाहिजे ढोलक पकवाज किंवा तबला वगैरे. ढोलक पण आहे ना. हा. ढोलक हे बघायचं. तर ढोलकची काय प्राइस स्टार्टिंग प्राइस काय? स्टार्टिंग आहे, 3,500 स्टार्टिंग आहे. ओके ओके. निगोशिएबल सगळे रेट मध्ये. ओके ओके ओके.
रेट धरून नाही ठेवत आम्ही. आणि पकवाची प्राइस काय आहे स्टार्टिंग? त्याची किंमत आपल्याकडे 8,000 रुपये किंमत आहे. ओके ओके 8,000 पासून. पासून ते 24 इंचापर्यंत पकवाज आहे आपल्याकडे. ओके. आणि दादा रिपेअरिंगचं पण का आपल्याकडे काम आता सध्या काय चालू? त्याचं काम कोकणातला भरपूर आलेलं आहे. आणि ओके. आम्ही सध्या सर्व्हिस ठेवल्यामुळे कस्टमरला पण खूप चांगलं आहे की त्यांच्या घरपोच सामान पोहोचतो आणि त्यांना बिल ऑनलाईन आम्ही केल्यामुळे बिल त्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये बिल पण जातो ओके आणि ओके फोटो सकट बिल जातो. त्यामुळे ओके. ट्रॅव्हल्समध्ये आम्ही सामान म्हणजे पाठवतो. ऑनलाईन सुविधा पण आपल्याकडे अवेलेबल आहे करतो. ते काय ऑल इंडिया कुठेही? आणि ते कुठेही आता ढोलक जाणार, अरुणाचल प्रदेशला जाणार आहे का, ओके ओके. तिथे पण पाठवतो आम्ही. आणि सध्या दादा मी ऐकतोय की ट्रेंडिंगमध्ये मोहगिनी म्हणून काय ती ढोलकी आपल्याकडे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ती आपल्याकडे स्पेशलिस्ट आहे त्याची. तर ते मला जरा ते खोड बघायला मिळेल का त्याचं? ढोलकी वगैरे आपल्याकडे असेल रेडीमध्ये तर? हे बघ, इथे पकडलेलं. तर तुम्ही इथे पाहू शकता, ही बघा ही आहे मोहगिनीची स्पेशल ढोलकी. स्पेशल ढोलकी म्हणजे तुम्हाला त्याचा आता स्पेशालिटी तुम्हाला नक्की सांगतो काय. सांगतो मी तुम्हाला speciality. हां मोहगिनी लाकूड आम्ही 2012ला मुंबईमध्ये फर्स्ट आम्ही आणला. त्यामध्ये पहिले त्या भागात जास्त करून तबले भेटायचे. तर आम्ही त्यामध्ये क्रिएटिव्हिटी करून ढोलकी बनवली. ओके. त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही क्रिएटिव्हिटी केली. पिंजरच्या पट्ट्या, पिंजरच्या चाव्या, अच्छा. त्याची क्वालिटी बनवली. तुम्ही बघू शकता या चाव्यांची साईज आहे ना, ह्या पट्ट्याची, ह्या पट्ट्याची खूप जाड आहे चावी आणि चावी पण बघा तुम्ही बघू शकता. आता ही टोन नाही केले दादानी, तरी टोन प्रॉपर केल्यानंतर बघा हे स्पेशल पान. हा 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 एक स्पेशल पान असतं. त्यावेळी क्रिएटिव्हिटी आम्ही आमच्या हिशोबाने केलेली आहे. ते मोगरी आणि कलर चेंज ऑप्शन दिला लोकांना मोगरीमध्ये. ओके एक पिवळा दिलाय आणि एक हा कलर दिलेला आहे. ओके ओके ओके. आणि दादा काही काही लोक आता म्हणजे लहान पोरं वगैरे असतात त्यांना भजनी बोंगो वगैरे सध्या त्याची स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे काय कितपासून? स्टार्टिंग प्राइस 2500 पासून स्टार्टिंग आहे. अच्छा अच्छा. आणि चांगल्यातला मोगरीमध्ये घेतला हा. तर तिची किंमत आपली 13,000 पर्यंत आहे. अच्छा अच्छा. ओके. म्हणजे हे सगळं टोटल ह्याच्यासोबत पण बॅग वगैरे स्पॅनर वगैरे सगळं मिळणार? आपल्याकडे मादल इन्स्ट्रुमेंट पण विकला जातो. अच्छा. मादल हा इन्स्ट्रुमेंट आहे. ओके. हा पण विकला जातो. ओके. ते आपले गुरुजी म्हणजे सांगायला गेलं तर विजय शिवलकर जे आहे, त्यांच्यासाठी मी मादल बनवलेले आहे. हे मादल चांगलं आहे. आणि दादा आपल्या इंडियन वाद्या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणती कोणती वेस्टर्न वाद्य आपल्याकडे काय काय मिळतात? तर वेस्टर्नमध्ये असं बघायला गेलं तर हे आता बघायला गेलं तर हे मादल एक नेपाळी वाद्य आहे. ते अच्छा हे बघा आपल्याकडे हे आहे. कसं वाजतं? मोठं इंडियन इन्स्ट्रुमेंट जास्त आहे आपल्याकडे. ओके. आता हे असे इन्स्ट्रुमेंट आहे. त्याला मादल क्रिएट म्हणतात. केलेलं आहे. अच्छा म्हणजे प्रत्येक सुराप्रमाणे बनवलेलं आहे. 3-4 पीसचा मादल असतो. ओके ओके ओके. सुंदर सुंदर. हे बघा इकडे ढोलक्यांचे खोड त्यांनी आलेत आपल्याकडे, म्हणजे दादाकडे बनवून ठेवलेत. ढोलक आहेत, ढोलके आहेत. आणि तुम्हाला आतमध्ये मेकिंग दाखवतो मी जरा. हे बघा इकडे पण सगळं काम आहे. इथे सर्व्हिसिंगचं पण काम आहे आणि हे नवीन ढोलक्यांचं पण काम आहे इकडे. आणि ह्या सर्व ढोलक्या मोहगिनी, शिसम, शिरस, खैर वगैरे ह्या सगळ्या ढोलक्या आहेत. आणि हे बघा इकडे हे काम केलं जातं ढोलकीचं पान. हे ढोलकीचं पान बसतं नाही बघा, हे पहिलं प्लेन पान असतं. त्याच्यानंतर ही मार्किंग करून हे जातं अशा चावे टोकल्या जातात इथे. चावे टोकल्यानंतर ह्याच्यावरती जातं शाईचं काम होईल ना, ह्याच्यावरती शाईचं काम होणार. शाईचं काम झाल्यानंतर मग ते टोनिंगचं काम होणार. टोनिंगचं काम झाल्यानंतर ही ढोलकी रेडी झाली अशी. आणि हे बघा इकडे हे बोंगोचं जी बाहेरची रिंग असते, हे बघा ही रिंग, ह्याला रिंग बसते अशी. आणि ह्याच्यानंतर ह्याच्यावरती पान चढलं जातं ते. आणि ते पान पण आतमध्ये तिकडे भिजलेलं असतं ते पान. तर हे आहे त्यांचं गोडाऊन आहे, म्हणजे सगळं साहित्य वगैरे इकडे. अजून मागे पण एक आहे, ते तुम्हाला मी नंतर दाखवेन. इकडे पण इकडे बघा इकडे शाई इथे शाई लावतात ना, शाई लावून सुकायला ठेवतात. अच्छा हे बघा ही शाई आहे इकडे. ही शाई असते ती, हे बघा ह्या पुडीवरती इथे अशी लावली जाते. लावल्यानंतर हे बघा हे घोटवणे. घोटवणे म्हणजे जे ओलावा असतो ना, तो हा दगड जो असतो, हा बघा हा दगड आहे, तो ओलावा सगळा खेचून घेतो. त्यामुळे हे बघा हे असं याच्यावरती शाई लावून मग हे पंख्याखाली असे सुकवलं जातं. आणि हे बघा हे मोहगिनीचे खोड पण आलेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की दादाला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शनला किंवा माझ्या स्क्रीनवरती देतो. हे बघा ह्या शाया आत्ताच लावलेल्या आहेत, त्यामुळे आपण त्याला हात नाही लावू शकत. हा हे बघा हे असं शाई कशी लावली जाते तुम्हाला दाखवतो मी.
हे बघा इकडे अशा प्रकारे ही ओढ काढली जाते. ओढ काढली जाते म्हणजे पान थोडं लेवलला घेतलं जाते. हे ओढ काढल्यानंतर हे बघा दादा, जर आपल्याला ढोलकी व्यतिरिक्त दुसरं काय टाळ वगैरे आपल्याला ते मिळेल का? सगळं टाळ वगैरे, चकवा, टाळ, घुंगरू. आमची शॉप आहे शारदा म्युझिकल. अच्छा, शारदा म्युझिकल. टाळ, चकवा ही वस्तू भेटते. ओके, आपल्या त्या शॉपचा ॲड्रेस जरा सांग ना जरा. आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे श्रॉफ बिल्डिंग, शॉप नंबर 1, आंबेडकर रोड, ओके. मुंबई नंबर 12. अच्छा, म्हणजे टाळाची स्टार्टिंग प्राइस कितीपासून आहे? टाळ तरी आपण घेतला तरी? क्वालिटीवर आहे सध्या. अच्छा, त्याच्यामध्ये माझं मटेरियल आणि क्वालिटीवर. क्वालिटीमध्ये कसं वजनावर आहे. ओके ओके ओके. जेवढं जास्त वजन तेवढं जास्त प्राईस. ओके ओके. तांबा पिढा रेट जरा चालला आहे रेट मार्केटमध्ये जास्त, तरी 1500 रुपये स्टार्टिंग आहे आपल्याकडे. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आणि हे बघा तुम्हाला ढोलकीसोबत आहे ना हे 2 गाद्या, म्हणजे ह्याच्यामध्ये आतमध्ये स्पंज असतो, फोम असतो. हे खालच्या धुम्याला आणि हे वरती छातीला असं हे तुम्हाला कवर मिळेल वरती. आणि बॅग असते तुम्हाला, एक सेफ्टी बॅग असते, ती तुम्हाला बॅग पण मिळेल. बघा इकडे डाक पण तुम्हाला मिळेल. डाक म्हणजे हा गुजराती प्रकार आहे. गुजराती गरब्यामध्ये वगैरे वाचतो म्हणून इकडे त्यांनी बनवून ठेवलेले आहे. तुम्हाला हे पण रिक्वायरमेंटनुसार तुमच्या बनवून भेटेल. आणि तुम्ही बघाल ना दादाकडे खूप नावाजलेली जे आहेत आपले वादक कलाकार, आता त्याची नावं मी नाही घेऊ शकत, तर ते तुम्ही बघाल ना दादाच्या ढोलक्यात आपल्या रिलेटी शो चांगले चांगले प्रोग्राममध्ये वाजतात. ते तुम्हाला कसं कळेल माहिती आहे का? तुम्ही हा टॅग कधीतरी ढोलकी वेगळे बघा वाजवताना हा टॅग दिसेल तुम्हाला. तर ते त्याचं कारण एकच आहे की दादाचं काम जे आहे ते एकदम उत्तमरित्या, आणि पान तुम्ही बोलाल ना कामाची क्वालिटी आणि एक भरोसा, तो दादा तुम्ही ठेवू शकता. नक्की तुम्ही दादाच्या शॉपला विजिट करा. दादाने खूप सुंदर अशी रित्या माहिती दिलेली आहे आपल्याला. तुम्हाला जर नक्की इन्स्ट्रुमेंट वगैरे आपल्या ढोलकी, ढोलक, पखावज, तबला, बोंगो किंवा काही इन्स्ट्रुमेंट घ्यायचे असतील आरतीसाठी, भजनासाठी किंवा कोणत्या कार्यक्रमासाठी, तर नक्की दादाच्या शॉपला भेट द्या. आणि हे बघा मी पण माझी पण ढोलकी इथे बनवून घेतलेली आहे, रिपेअरिंग करून घेतली आहे. म्हणजे तर नक्की दादाच्या शॉपला व्हिजिट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि ढोलकी घेण्यासाठी DGT लालबागमध्येच या. टाटा, बाय बाय.